या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नाथा सावंत प्रस्तुत स्वर सारंग कराओके ऑर्केस्ट्रा। भावगीते, भक्तिगीते, मराठी हिंदी फिल्मी गीतांची सुरेल मैफिल आपल्या कोणत्याही शुभ कार्यासाठी। संपर्कासाठी मोबाईल नंबर 98 23 32 12 14। नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी टेंभुर्णी शहर प्रतिनिधी संजीवनी आरबोळे। आज आपण बघतो समाजामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत आणि आपण आज स्त्रीशक्ती महिला मंडळाच्या मेसवरती आलेलो आहोत, ज्या सातत्याने आज गेली 4 वर्ष सातत्याने निराधारांचा आधार बनून ज्या अन्न पुरवण्याचं काम, जेवण पुरवण्याचं काम करत आहेत, अशा स्त्रीशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शिलाताई पाटील यांच्या मेसवरती आपण आलेलो आहोत। एकीकडे 1,500 रुपये देऊन महिलांचा सन्मान करणारं शासन, दुसरीकडे मात्र गॅस टंचाईमुळे आज महिलांच्या डोळ्यातून अक्षरशः धुराने अश्रू येत आहेत। या महिलांचा गॅस टंचाईचा प्रश्न शासन मार्गी लावणार का? आपण ताईंशीच बातचीत करणार आहोत। ताई नमस्कार। आज आपण बघतो आहोत की इस्रायल आणि अमेरिका इराण युद्ध, या युद्धामुळे जागतिक अशांतता किंवा या युद्धाचा सगळीकडेच फटका बसत आहे। तर आपण आपल्या मेसवर सातत्याने गेली 4 वर्ष निराधारांचा आधार बनून जेवण बनवण्याचं काम करत आहात। तर आज गॅस टंचाईमुळे नेमकं तुम्हाला काय काय अडचणी येत आहेत? नमस्कार। आज गेली सातत्यानं 4 वर्ष झालं मी निराधारांसाठी काम करते। जे निराधार कसे आहेत की ज्यांची मुलं सांभाळत नाही, ज्यांचं वय 70 वर्षाच्या पुढं आहे, त्यांना करून खाता येत नाही, यांचा सर्वे करून टेंभुर्णीमध्ये 70 ते 80 निराधार, जवळजवळ 100च्या आसपास सुद्धा त्यांची संख्या आहे। तर गेली 4 वर्ष झालं मी त्यांना जेवण पोहोचवते। तरी मला 1 महिना झालं गॅसची टंचाई आल्यामुळे तर चुलीवर स्वयंपाक करावा लागतो। पण खरं बघितलं तर चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणलं तरी आपण निसर्गाच्या सानिध्यात राहायचं आणि निसर्गासाठी काम करायचं म्हणतो। झाडे लावा, झाडे जगवा। ही जर गॅसची टंचाई अशी झाली तर वृक्षतोड 100% होणार आणि वृक्षतोड झाल्यामुळं चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणलं तर लाकडाची आवश्यकता लागते। त्याचप्रमाणे आज मला 1 महिना झालं गॅस नाही आहे, तरी मी निराधारांचं जेवण रोज चुलीवर स्वयंपाक करून पाठवते। आज ते जेवण पण मी बंद करू शकत नाही, कारण गेली 4 वर्ष झालं डब्याची आतुरतेने ते लोक वाट पाहत आहेत आणि हे सातत्यानं प्रत्येकाने जरी त्याचं परीक्षण टेंभुर्णीमध्ये केलं तर ही वस्तुस्थिती खरी आहे की माझं जेवण गेलं तर त्यांना जेवण मिळतं। मग मला काहीतरी पर्याय काढावा लागला की चुलीवरती स्वयंपाक। खरंच त्या चुलीवरती स्वयंपाक करणाऱ्या मावशांचं पण मी आभार मानते। आजकाल आपण बघितलं तर गॅसशिवाय कुठलीही महिला करत नाही किंवा लाकूड त्यांना मिळत नाही। लाकूड आणायचं म्हणलं तरी मनाला कुठंतरी वेदना होतात की आपण निसर्गाचं काम करतोय, झाडे जगवा, झाडे लावा, ह्याविषयी आपण उपक्रम राबवतोय आणि त्याच पद्धतीनं जर आज अशी गॅसची टंचाई झाली तर ते सुद्धा अडचणीत येतील। पण एकीकडे शासन सांगते आहे की 25 दिवसांनी गॅस बुकिंग केलं तर गॅस भेटतो आहे, पण तुम्ही म्हणताय की गॅस मिळत नाही, नेमकं काय? नाही, बरोबर आहे। 25 दिवस झालं असं म्हणतात ते, पण ॲक्च्युली 45 दिवसाचा त्यांचा करार आहे की 45 दिवसांनी गॅस बुकिंग करायचा। प्रत्येक महिलेला मी विचारलं की गॅस तुम्ही कधी बुकिंग केला, पण शासन असं सांगतं, पण खरं तर 45 दिवसांनीच गॅस त्यांना मिळतो। आणि असं सांगू शकतो का की एक दिवस गॅस 45 दिवस जाऊ शकत नाही। शासन तर सांगत आहे की सर्व गॅस टंचाई सुरळीत चालू आहे, पण मग नेमकं तुम्हाला काय अडचण आहे? नाही, वस्तुस्थिती पाहता प्रत्यक्षात दाखवणं वेगळं आणि वस्तुस्थिती वेगळी आहे। आता प्रत्यक्षात तुम्ही येऊन पाहिलं की 1 महिना झालं मला गॅस नाही आहे आणि गॅस मिळत नाही आहे, तर शासन तसं सांगतं, पण तसं जर ॲक्च्युली आपण गॅस एजन्सीमध्ये गेलो तर त्यांच्याकडून सांगणं येतं की 45 दिवस तुमच्या सिलेंडरला झालेत का? तर मला असं वाटतं की मी एवढं मोठं काम करते तर शासनाने याची दखल घ्यावी किंवा मला सुद्धा असं वाटतं की आपण तहसीलदारांना एक पत्र द्यावं आणि वेगळा काय यातून मार्ग निघत असेल तर माझ्या ह्या निराधारांसाठी त्यांनी गॅस पुरवठा करावा। आतापर्यंत तुम्हाला कोणाची मदत आलेली आहे का? मला आतापर्यंत कोणाचीही शासनाची तर मदत नाही आहेच आणि कुठल्याही संस्थेची मदत नाही आहे। गेली 4 वर्ष झालं मी सातत्यानं स्वखर्चानं हे चालवत आहे। तर इथून डबे वाढत आहेत आणि मला मदतीची गरज आहे, तर एक हात मदतीचा असा हा माझा संदेश पण यातून दिला जातो। आता तुमची शासनाकडे नेमकी मागणी काय असणार आहे? मला शासनाकडून ते तर कसं प्रोसिजर प्रमाणे जावं लागतं, पण गॅस टंचाईबद्दल मला शासनाने गॅससाठी तरी सध्या मदत करावी ही मी अपेक्षा करते। तर आज आपण बघतो आहोत शासन सांगत आहे की गॅस टंचाईचं सगळं सुरळीत चालू आहे, पण एकीकडे आपण जर वास्तव पाहिलं तर मात्र खेडेगावातल्या महिलांचं मात्र आबाळ होत आहे। एकीकडे 1,500 रुपये देऊन शासन महिलांचा सन्मान करत आहे, तर मग या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातून निघणारा धुरामुळे अश्रू आणि हा गॅस टंचाईचा प्रॉब्लेम खरंच शासन मार्गी लावणार का, हा प्रश्न तर अनुत्तरितच आहे। मी कॅमेरामन नाथा सावंतसह संजीवनी आरबोळे, MS मराठी, मराठी माणसाचा मराठी आवाज।